श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रिया झोम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये इमेजेस दिसतच असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन कसं करावं याची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर पूजनाचा मुहूर्त, वेळ सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुठलं कुठलं साहित्य आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी लागते ते सुद्धा पाहणार आहोत. तर बऱ्याच जणी माझ्या नवीन लग्न झालेल्या मैत्रिणी असतील तर त्यांनासुद्धा लक्ष्मीपूजन घरामध्ये करायचं असतं. जर त्या बाहेरगावी कुठे राहत असतील तर आणि माहिती नसतं की कशाप्रकारे लक्ष्मीपूजन करायचं असतं, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा खास असणार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन अगदी सोप्या पद्धतीनं आपण कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर ही व्हिडिओमध्ये दिसत आहे, तर हे सुद्धा आम्ही लक्ष्मीपूजन केलेलं आहे. 2-3 वर्षांचे लक्ष्मीपूजनाचे फोटो ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे की गेल्या वर्षी मी लक्ष्मीपूजनाची पूजा कशी केली होती अगदी सोप्या पद्धतीने. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक छानसा लाईक करा आणि एक छानशी कमेंट आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही करू शकता आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब तुम्ही करा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, लक्ष्मीपूजन कधी आहे हे आपण सुरुवातीला पाहून घेऊ. तर यावर्षी 12 नोव्हेंबर 2023 रोजी नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन साजरं केलं जाणार आहे. कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. आता लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळीचा मुख्य दिवस असतो. 2023मध्ये कार्तिक अमावस्या 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:45 वाजता सुरू होईल आणि 13 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:56 वाजता समाप्त होईल. मात्र उदयतिथीनुसार 12 नोव्हेंबरलाच आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे किंवा लक्ष्मीपूजन हे करायचं आहे. तर आता यापुढे आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा यावर्षीचा म्हणजे 2023चा मुहूर्त किंवा शुभमुहूर्त काय आहे हे सुद्धा पाहणार आहोत. त्यानंतर व्हिडिओमध्ये कुठलं कुठलं साहित्य आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी लागणार आहे ते पाहणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण विधी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशाप्रकारे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे सोप्या पद्धतीने, आणि तुम्हाला मी इमेजेस दाखवलेले आहे जेणेकरून तुम्हाला मांडणी करणं सोपं होईल. तर चला आपण पूजनाचं शुभमुहूर्त पाहून घेऊयात. तर पंचांगानुसार 2023मध्ये दिवाळीच्या पूजेचा शुभमुहूर्त हा 12 नोव्हेंबर 2023च्या रात्री असेल. 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5:40 पासून सुरू होईल. म्हणजे तुम्ही 5:45 पासून कधीही तुम्ही लक्ष्मीपूजनाची सुरुवात करू शकता. तर ते 7:36 पर्यंत तुम्ही अशा प्रकारे करू शकता. मात्र महानिशिथकालाचा शुभ मुहूर्त रात्री 11:49 ते 12:31 पर्यंत असेल. देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त हा निशिथकालचा असा मानला जातो. पण शक्य नसेल कोणाला की रात्री 11:45 वाजता पूजा करणं, तर त्यांनी मग 5:30 वाजल्यापासून पूजा करायला काहीच हरकत नाही. 5:45 वाजल्यापासून पूजा करायला काहीच हरकत नाही. असं म्हणतात की निश्चित कालाचा जो मुहूर्त असतो या काळामध्ये जर आपण देवी लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्याचबरोबर यंदा दिवाळीत ग्रहताऱ्यांची स्थितीसुद्धा अतिशय शुभ आणि उत्तम अशी आहे. अशावेळी एखाद्या शुभमुहूर्तावर विधीनुसार जर आपण लक्ष्मीची पूजा केली तर याचा खूप मोठा आर्थिक लाभ आपल्याला होऊ शकतो. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी पूजा करते, आणि हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे जो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. आणि तेव्हा इतकं काही मला व्हिडिओ शूटिंग काढणं म्हणजे जमत नव्हतं, नवीन होते मी यूट्यूबवरती. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे, पण नंतरनं संपूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पाटावरती या सगळ्या वस्तू बसणार नाही. सगळ्यात अगोदर तर आपल्याला पाट लागतो, पण पाटावरती बसणार नाही म्हणून मी एक छानसं नवीन बेडशीट घेतलं होतं आणि त्याच्यावरतीच ही पूजा मांडते. तर चला आपण पूजेसाठी कुठलं साहित्य आपल्याला लागते ते सुद्धा पाहू. तर दिवाळीच्या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनासाठी विशेष साहित्यांची आवश्यकता असते आणि यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मदत करणार आहे की आपण कशाप्रकारे कुठलं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्ही साहित्य लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गणपती लक्ष्मीची नवीन मूर्ती किंवा फोटो आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर एखादी नवीन वही, लक्ष्मीसाठी लाल वस्त्र किंवा मग पिवळे वस्त्र, देवाच्या आसनासाठी लाल कापड, मूर्ती असेल तर काहीतरी लाकडी स्टूल वगैरे मातीचे 5 दिवे लागतात. एक मातीचं भांडं आता एक मातीचं भांडं म्हणजे आमच्या इकडे हे अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर मी हे 5 मातीची भांडी घेतलेली आहेत. ताज्या फुलांच्या माळा किंवा फुलं, आपली बेलाची पानं, तुळशीची पानं, मिठाई, फळं,
3 देठाची पानं, दुर्वा म्हणजे त्याचबरोबर पंचखाद्य ज्याला आपण पंचामृत म्हणतो ते, कापूर, दक्षिणा, धूप, गहू, लोणी, बत्ताशे, लाह्या ज्या मी आत्ता तुम्हाला ह्याच्यात ठेवताना दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूजेसाठी हे साहित्य लागणार आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि भक्तांवर आयुष्यभर आशीर्वाद देत असते. त्यामुळे लोक विधीपूर्वक अशी लक्ष्मीची पूजा करत असतात. आता प्रत्येक लोकांची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, ज्यामध्ये चोपडी पूजन, शंखपूजन, कवडी पूजन यांसारख्या गोष्टीसुद्धा केल्या जातात. आणि जर आपण विधीपूर्वक अशी आपण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा केली तर याचा आपल्याला अख्ख्या आयुष्यभर फायदा होत असतो. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की हे लक्ष्मी आणि गणपतीचं जे चित्र आहे किंवा फोटो आहे याची मी स्वस्तिक वगैरे काढून याच्या अगोदर पूजा छान अशी करून घेत आहे. मांडणीसुद्धा लक्ष्मीची एक मातेची मूर्तीसुद्धा मी घेतलेली आहे. तर आता साहित्य हे तुम्हाला समजलं असेल कुठलं साहित्य घ्यायचं आहे. तर आता आपण कृती पाहूयात की आपल्याला कशाप्रकारे लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे, पण इतकी मोठी पूजा चौरंगावरती बसत नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते मी एका वहीची पूजा करते. तर मग काय करायचं, एक छानसं नवीन बेडशीट घ्यायचं आणि ते आपल्या देव्हाऱ्यासमोर जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तिथे ते अंथरायचं. आणि त्या म्हणजे बेडशीटवरती जर पीस वगैरे असेल तुमच्याकडे तर ठीक, नाहीतर मग त्या चौरंगावरतीच अक्षदांचं अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक आपण काढायचं आहे. आणि मग मग त्यानंतर काय करायचं, एक कलश घ्यायचा. म्हणजे आपली कलश स्थापनासुद्धा गरजेची असते. तर कलश घेऊन त्याच्यावरती आपल्याला त्याच्यात नाणं टाकून, सुपारी टाकून, आपल्याला आंब्याची डाळ ठेवून आणि कलशाभोवतीसुद्धा फुलांची छान अशी आरास करून घ्यायची आहे. जसं आपण देव्हाऱ्यासमोर कलश ठेवतो तसं आपल्याला कलश करून घ्यायचा आहे. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमळाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे, जशी की मी केलेली आहे. तुम्ही नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा मग साधी नाणीसुद्धा ठेवायची. आणि यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला आपल्याला गणपतीची सुद्धा स्थापना करायची आहे. लक्ष्मीजवळ आपल्याला व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी ठेवायची आहे. पूजेचे सामान आपल्याला छान असं गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये. आणि यानंतर लक्ष्मी आणि गणपती यांनी स्थापन केलेल्या अन्य देवतांचे सुद्धा आवाहन आपल्याला करायचं आहे. आणि लक्ष्मी जे पूजन करतो ना तेव्हा ओम महालक्ष्मी नमः मंत्र हा आपल्याला उच्चारायचा आहे आणि छान अशी आपल्याला पूजा करायची आहे. पंचामृतसुद्धा आपल्याला या पूजेमध्ये वापरायचं आहे. त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. जे आपण दिवाळीचे काही पदार्थ वगैरे केलेले, जर तुमच्याकडे फळे नसतील अवेलेबल तर दिवाळीचे पदार्थ तुम्ही केलेले असतात ना, तर त्याचाच नैवेद्य आपल्याला यामध्ये दाखवायचा आहे. आणि पूजा झाल्यानंतर आरतीसुद्धा करायची आणि आरतीनंतर लक्ष्मीदेवीला घरामध्ये आगमनाची प्रार्थनासुद्धा करायची. आणि या पूजेमध्ये जर माझं काही चुकलं असेल तर क्षमा करायची आणि माझ्या घरामध्ये तुझा अखंड वास राहू दे अशी सुद्धा देवीला प्रार्थना करायची. तर ही सोपी अशी लक्ष्मीपूजा आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. सगळं साहित्य आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि छान अशी पूजा अगदी सोप्या पद्धतीने करायची आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत. तर ते कुठले, तर चला आपण पाहूयात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तरी सुरू ठेवावेत. आणि लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये आणि या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी. लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्तासे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब किंवा केशर मिठाई हे अत्यंत प्रिय आहे. यापैकी कुठल्याही पदार्थांचा नैवेद्य आपल्याला लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे. आणि ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की जर माझी या पूजामध्ये काही चूक झाली असेल तर माफ करावं किंवा क्षमा करावी अशी देवीला प्रार्थना करा. आणि आपल्या घरामध्ये अखंड देवीचा वास राहावा अशी सुद्धा तुम्ही देवीला प्रार्थना करा. नक्कीच तुमची ही लक्ष्मीपूजनाची पूजा देवीपर्यंत पोहोचेल, विष्णुदेवांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या काही अडचणी वगैरे असतील तर त्या निश्चितच कमी व्हायला किंवा दूर व्हायला मदत होईल. तर आता ज्यांना कोणाला लक्ष्मीपूजनाची मांडणी येत नाही किंवा लक्ष्मीपूजन कसं करायचं हे माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओच्या शेवट तुम्ही चुकवू नका. व्हिडिओच्या शेवट मी दाखवलेलं आहे की कशाप्रकारे मी मांडणी केलेली आहे. कारण मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलं की जेव्हा मी नवीन होते यूट्यूबवरती तेव्हा मला असं ट्रायपॉड वगैरे कुठे ठेवायचं हे काही समजत नसायचं आणि त्यामुळे मग हे अशा प्रकारे मी केलेलं आहे.
आणि कलश स्थापनासुद्धा मी ऑलरेडी अगोदर केली होती, पण नंतर म्हटलं की मोठा कलश ठेवू जेणेकरून ते दिसायलासुद्धा छान दिसेल आणि त्यामुळे मग मी दुसरा कलशसुद्धा इथे स्थापन करत आहे आणि सगळी पूजा मी व्यवस्थित अशी माझी पार पाडलेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. आणि हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे, ऑलरेडी तो आपल्या चॅनलवरती अपलोड होता, पण त्यातली थोडीशी क्लिप मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे जेणेकरून म्हणजे सगळ्या नवीन लग्न झालेल्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ लाभदायी ठरेल. कुठलं साहित्य तुम्हाला पाहिजे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या म्हणजे सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. ही येणारी दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य सगळं काही घेऊन येऊ आणि लक्ष्मी मातेची कृपा तुम्हा सगळ्यांवर राहो, स्वामींची कृपा तुम्हा सगळ्यांवर राहो हीच स्वामींचरणी लक्ष्मी मातेचरणी प्रार्थना. तर आता तुम्हाला दिसतंय अगदी स्पष्ट मी कशा प्रकारे पूजा मांडलेली आहे. तर ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा पूजा मांडू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर आता हे तुम्हाला दिसतंय की मी दागिने सुद्धा घरातले ठेवलेले आहेत पूजेमध्ये. तुम्ही सुद्धा असतील तर ठेवू शकता, थोडेफार पैसे तुम्ही ठेवू शकता. लक्ष्मीची मूर्ती दिसत आहे तुम्हाला. आणि अशा प्रकारे माझी लक्ष्मीची पूजा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.